नाशिकच्या दिंडोरीमध्ये सोलार प्रकल्पाला आग लागली आहे। या आगीमध्ये कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालेलं आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण नाशिकमधून पाहतोय। नाशिकमध्ये दिंडोरीमध्ये सोलार प्रकल्पाला आग लागलेली आहे आणि या आगीमध्ये कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालेलं आहे। संपूर्ण प्लांट यामध्ये जळून गेलेला आहे। फायर सेफ्टी उपकरण नसल्यामुळे ही आग विझवण्यात सुद्धा अडचणी येत आहेत। नाशिकच्या दिंडोरीमध्ये प्रधानमंत्री सोलर योजनेचा प्रकल्प हा उभारण्यात आलेला होता आणि आता या प्रकल्पाला आग लागली आहे। यामध्ये कोट्यवधींचं नुकसान झालेलं आहे। प्रकल्पाच्या ठिकाणी फायर सेफ्टी उपकरण नाहीयेत आणि त्यामुळे ही आग मोठ्या प्रमाणात भडकलेली आहे। संपूर्ण प्लांट यामध्ये जळून गेलेला आहे। ही दृश्य आपण पाहतोय दिंडोरीमधली। तर संपूर्ण सोलार प्लांट यामध्ये जळून गेलेला आहे। कुठल्याही प्रकारचं फायर सेफ्टी उपकरण या ठिकाणी नव्हतं आणि त्यामुळे कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालेलं आहे। सोलार प्रकल्प उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करण्यात आलेले होते, मात्र हा प्लांट आता पूर्णपणे जळून गेलेला आहे आणि त्यामुळे मोठं नुकसान झालेलं आहे।